महाराष्ट्रातील स्थगित झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या 9 महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये प्रभाग रचना करण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले। या निर्णयामुळे निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। गेल्या 3 ते 4 वर्षापासून राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समितींच्या निवडणुका विविध कारणांमुळे रखडल्या आहेत। कोरोना महामारी, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, न्यायालयीन प्रक्रिया आणि बदलती राजकीय समीकरणं यामुळे अनेक महत्त्वाच्या महापालिका निवडणुका वेळेवर होऊ शकल्या नाहीत। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या वेळापत्रकावर ठाम भूमिका घेतली असून लवकरात लवकर निवडणुका घ्या असा आदेश दिला आहे। त्यानंतर राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अनुषंगाने पहिला टप्पा म्हणून प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आलेत। सर्वसामान्यपणे राज्यातील अनेक महापालिकांमध्ये बहुसदस्यीय 4 सदस्यांचे प्रभाग रचले जाणार असताना मुंबई महानगरपालिकेसाठी मात्र वेगळी योजना जाहीर करण्यात आली आहे। मुंबईमध्ये यापुढेही 1 सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात येणार आहे। सध्या मुंबईत 227 प्रभाग आहेत आणि तेच कायम राहणार आहेत। याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रभागांची संख्या वाढवून 236 करण्यात आली होती। मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ही रचना रद्द करून पुन्हा 227 प्रभाग करण्यात आले। त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, पण न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली। त्यामुळे आता मुंबईमध्ये 1 सदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार आहे। राज्य सरकारने महापालिकांना अ, ब, क आणि ड अशा वर्गांमध्ये विभागलं आहे। या वर्गीकरणानुसार प्रभाग रचना करण्यात येणार आहे। अ वर्गामध्ये मोठ्या महापालिका यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पुणे, नागपूर यांचा समावेश असेल। यामध्ये लोकसंख्या खूप मोठी असल्याने प्रशासनाला सुसंगत आणि बॅलन्स प्रभाग रचना करण्याचे निर्देश देण्यात आलेत। ब वर्ग गटामध्ये मध्यम आकाराच्या महानगरपालिका असतात, ज्यात ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड यांचा समावेश होणार आहे। येथे 4 सदस्यांचे प्रभाग असणार आहेत। त्यासाठी लोकसंख्येचा विचार करून प्रत्येक प्रभागात सरासरी मतदार संख्या निर्धारित करण्यात येईल। यासोबतच क वर्गामध्ये लघु महापालिका असतील, त्यामध्ये नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली यांचा समावेश असेल। या महापालिकांमध्ये देखील 4 सदस्यांचे प्रभाग राहणार असून नागरिकांच्या प्रतिनिधित्वाची रचना सुनिश्चित केली जाणार आहे। आणि सर्वात शेवटी ड वर्गामध्ये इतर महापालिका असतील, ज्यामध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजीकर, जालना यांचा समावेश असेल। येथे शक्यतो प्रत्येक प्रभाग 4 सदस्यांचा असावा असा प्रयत्न राहील। मात्र लोकसंख्येच्या तफावतीमुळे काही ठिकाणी 3 किंवा 5 सदस्यांचे प्रभाग असू शकतात। राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रभाग रचना करताना लोकसंख्या, भौगोलिक एकसंधता, सामाजिक सांस्कृतिक घटक, स्थानिक ओळख आणि नागरिक सुविधा यांचा विचार केला जावा। एका प्रभागातील लोकसंख्या दुसऱ्या प्रभागाच्या तुलनेत फारशी अधिक किंवा कमी होऊ नये याची काळजी घेण्यास सांगण्यात आलंय। या निर्णयानंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आलाय। सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे। प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर लवकरच आरक्षण जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर निवडणुकीच्या तारखा ठरवण्यात येतील। विशेषतः पुणे, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवर चुरशीच्या लढत पाहायला मिळणार आहेत। राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश देऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा केलाय। मुंबईसाठी वेगळी भूमिका घेत 1 सदस्यीय प्रभाग ठेवले गेले असून उर्वरित राज्यांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना केली जाणार आहे। या निर्णयामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा कल काय राहतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।